विद्यार्थी मित्रांनो, CTTचा निकाल पाहता तुम्ही आमच्यावरतीच विश्वास ठेवायला पाहिजे असं मी तुम्हाला आग्रहाने सांगेल. विनाकारण इकडे तिकडे मन भटकून घेण्यापेक्षा 2-2.5 हजाराकडे पाहून तुम्ही स्वतःचा निकाल घालून बसाल. आमच्याकडे यासाठी काही कारण येतं. आमच्याकडेच का क्लास लावायचा आहे, कारण मी आहे इथं क्लासमध्ये. मराठी इंग्लिश 60 मार्कांना आहे आणि मानसशास्त्र बालमानसशास्त्र तुम्हाला 30 मार्काला आहे. 90 मार्क इथंच येतं. सुराशी सर आणि मी तुमची नौका किनाऱ्यावरती घेऊन जाण्यासाठी समर्थ येतात. दुसरा मुद्दा की याच्यात आम्ही काय करतो तुमच्यासाठी, तर सगळ्यात पहिली गोष्ट TT महाग्रंथ नावाचं आम्ही पुस्तक आणलेले. याचे वैशिष्ट्य सांगत बसत नाही, हे नंतर तुम्ही नंतर करा. एक 20 दिवसामध्ये पुस्तक तुमच्या हातामध्ये आम्ही देऊ. एक शेवटच्या महिन्यामध्ये पुस्तकाचं रिव्हिजन करून घ्या किंवा वाचून घ्या पुस्तक. तुम्हाला ते मार्गदर्शक ठरेल, कारण याच्यामध्ये सगळ्या प्रश्नपत्रिका TTच्या आहेत, तिथून पाठीमागचे पेपर 1 आणि पेपर 2च्या. दुसरी गोष्ट, त्याची मांडणी आहे ना पूर्णपणे TT सारखीच केली आम्ही, म्हणजे बाकी त्याला काही ठेवलेच नाही. हे पुस्तक लवकरात लवकर मार्केटमध्ये येते आणि यासाठी तुम्ही आमची बॅच जॉईन करायची. गुरुवर्य 1 नंबरची आणि महागुरु 1 नंबरची. तर ह्या बॅचेस तुम्हाला जास्त फायदेशीर ठरतील, कारण आज मी फक्त आणि फक्त जाहिरात करायसाठी तुमच्या समोर आले, विनाकारण काही मॉरल सांगायला आलेलो नाही. इथं बॅचला ऍडमिशन घ्या आणि तुमचं TT होण्याचं स्वप्न काय करा, साकार करा. तर हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण फीस पेड केली त्यांसाठी हा मोफत आहे. त्यासाठी त्यांना फक्त पोस्टेज चार्जेस द्यावे लागतील. त्या नंबरवरती, ज्या नंबरवरती सांगतील त्या नंबरवरती ते पोस्टेज चार्जेस पाठवायचे. दुसरा मुद्दा की या ग्रंथाच्या बाबतीमध्ये ज्यांनी 50% ऍडमिशन घेतली त्यांना हा ग्रंथ 50% मिळेल आणि पोस्टेज चार्जेस वेगळे लागतात. हा जवळजवळ 1200 ते 1300 पानांचा ग्रंथ आहे. 1 महिन्यामध्ये तुमचं वाचून होईल ते आणि तुम्ही TT नक्की पास व्हाल एवढी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण CTTच्या निकालामध्ये तुम्ही कल्पनाच करू शकत नाही, दररोज फोटो, एक 20-25 फोटो दररोज येत आहेत मुलांचे. आम्ही पास झालो, आम्ही पास झालो, आम्ही पास झालो. आणि CTTचं पुस्तक आमचं चांगलं आम्ही तयार केलं होतं, ते खास करून मुलांसाठी. तर तुम्ही याला रिस्पॉन्स द्यायला अपेक्षा करतो. धन्यवाद.